तर चला संदीपच्या घरी आलोय आणि संदीपचे वडील आहेत. काय संदीपची तब्येत बरी आहे का? हा त्याला काय असल्यामुळं काम आहे इथं. पण चला तब्येत बरी आहे घरी येऊन याला विचारलेलं बरं. संदीपचे वडील येतं म्हणले बरं आहे सगळं ठीक आहे का नाही. तर बरेच जण म्हणले चारी दाम केले तुम्ही आम्ही तुमचे व्हिडिओ बघितले संदीपचं बी काय चाललंय त्याच्या लोकांना थोडंसं प्रत्येक जणाला असं वाटतं बुवा तब्येती कशात गेल्यापासून पुन्हा देवदेवापासून काय भानगडी. तर आजच्या व्हिडिओमध्ये काय होणार आहे तर कुणाकुणाचे नवीन नवीन फोन आले काय काय फोनवर बोलण्यात आलंय. आणि दुसरी गोष्ट मी संदीपच्या वडिलाला भेटलोय तर संदीपची कशी तब्येत आहे ती एक गोष्ट. तिसरी गोष्ट आयल्यानगरला चालू आहे माझा मित्र पण येणार आहे त्याला पण दाखवणार आहे तो माझ्या संग. चौथी गोष्ट आज मला एक जणाला भेटायचं आहे फोन करून त्यांनी बोलिलंय चहा प्यायला तिथं पण जायचं आहे. जर आयल्यानगरून लवकर आलो तर मी त्यांच्याकडे जाईल आणि नाही लवकर आलो तर मग बघू पुन्हा कधीतरी भेटू. तर असं महत्त्वाच्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. सगळा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला एकदम समजल आणि भारी आजचा व्हिडिओ होईल तर बघत राहा कंटिन्यू. चला तर हाय गुड मॉर्निंग नमस्ते पुन्हा एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज तारीख आहे 15. तर 15 तारखेला आज चाललोय दवाखान्यात. पहिलं एकदा दवाखान्यात गेलो 2 तारखेला आता चाललोय 15 तारखेला म्हणजे 1 महिन्याचा आपला एखादा कोर्स होईल. तर काय झालं तर आपल्याला अजूनही ठळक बोलता येत नाही घासा थोडा बसलाय. तर त्या टायमाला म्हणले होते की हे खोकून थोडं सूज आहे किंवा थोडंसं असं म्हणजे ते काय डॉक्टरने कॅमेरा टाकले होते नाका वाटतं काय माहीत. तर ते म्हणले होते तुम्ही एक चक्कर मारा. आता थोडं आपल्याला पहिल्यापेक्षा लय बोलायला येतं खायला पण चांगलं येतं सगळ्या गोष्टी ठीक येतं. थोडा घासा आहे तर म्हणलं चला अजून एकदा थोड्याशा गोळ्या आणू म्हणजे आपलं एकदम क्लिअर होईल. तर चाललोय नगरला. तर चला तर काल काय झालं फोन आला तर डायरेक्ट एक फोन आला माझ्या फोनवर. तर हे म्हणले की मी पोलीस बोलतोय शंकर आंधळे. म्हणलं बोला आता काय फोन येणं काय मला विशेष वाटत नाही असं. म्हणजे माझ्या आयुष्यात एवढा संघर्ष आहे की कुणी असो पोलीस असो कुणी असो कुणाचाही फोन येऊन द्या म्हणजे माझं दुकान आहे ना त्याच्यामुळे कुणाचाही फोन येऊ शकतो. म्हणलं बोला. ते म्हणले तुम्ही सचिन मुटकुळे का? म्हणलं हो सचिन मुटकुळेच. तर म्हणलं आता नवीन नंबर आहे का फोन केला आहे बघावा काय गाडी बिडीचं काय प्रॉब्लेम असेल तर. ते म्हणले मी संगमनेरहून बोलतो पण राहायला मी मुंबईला आहे. तर मग थोडंसं चला ठीक आहे म्हणलं. म्हणले तुमची व्हिडिओ बघत असतो मग अजून आनंद झाला. तर मग म्हणलं की हे बोला ना अजून काय. आता त्यांचं थोडं ऐकून आपण घेतलं पाहिजे. तर मस्तपैकी ते जवळपास 40 मिनटं बोलले अर्धा तासाच्या पुढं. तर ते म्हणले तुमची शेती वगैरे आम्ही पाहिली तर तुमच्याकडे पण पाऊस नाही असं कॅनल नाही. आमच्या संगमनेरला पाणी आहे त्यांच्याकडे मोठे मोठे धरणं आहेत. तसं आपल्या बीड जिल्ह्यात किंवा आयल्यानगरच्या खालच्या साईडला काहीच नाही. आयल्यानगरपासून धरण नाही मोठं काही नाही. तर त्यांनी गोष्टी म्हणले की यायला आहे तुमची जरा ठिकाणी बिकट परिस्थिती. पण म्हणलं तसं काय बिकट एवढी बी नाही की 2 पिकं आमचे जोरदार निघत असं काय नाही. आता पाऊस पडला पण यंदा पाऊस कुठंच नाही त्याच्यामुळे थोडं अवघड आहे. पाणी नाही आहे कॅनल वगैरे नाही आमच्याकडं. तर आमची अशी शेती सुकी आहे म्हणलं अजून म्हणजे ओलं हिरवं काय दिसाना. आणि ते पण दादा आज व्हिडिओ जर बघत असले तर ते म्हणजे पहिलेच म्हणले होते मी काय जास्त कमेंट केले नाहीत आतापर्यंत. डायरेक्ट स्वभाव तुमचा आवडला आहे आणि डायरेक्ट फोन लावतो. आज पण ते व्हिडिओ बघू शकतात. कमेंट ते केल्या नाहीत मग आज बी काय कमेंट त्यांची यायची नाही. पण व्हिडिओ बघू शकतात पहिला तर. तर हा मेन गोष्ट सांगितलं की थोडं आईवडिलाला दाखवता हे वडील आलेत पण त्यांना काय ते व्हिडिओचं एवढं बऱ्याच जणाला आमच्या घरात ही नाही. पण ते म्हणले तुम्ही चारही दाम केलेत आम्ही चारही दामाचे व्हिडिओ बघितलेत. तुम्ही आई वडील सगळे दाखवा तर मी दाखवायचा प्रयत्न करेल. तर आता जसे त्याच्या कामात असतील आता वडील आले ते त्यांच्या कामात आहे थोडे आणि त्यांना नाही ही समज. तर चला थोडेसे जे ते व्हिडिओमध्ये लाजत आहेत पण लांबून ज्यांनी आपलं सपोर्ट केला आहे बाबा तुमचे आई वडील दाखवा तुम्ही चारी दाम केले सगळे व्हिडिओ बघितले. आणि विशेष म्हणजे असं पोलीस आहेत ते म्हणजे आम्ही सायबरमध्ये काम करतो तुमचा नंबर हुडकीनं म्हणजे माझ्यासाठी काही नाही असं म्हणले ते. म्हटलं ठीक आहे आता कोणाकोण नंबर घेतला काय म्हणलं कुणी पाहुणे असतील काही पण नाही ते म्हणजे संगमनेर मी. तर चला ठीक आहे कसा व्हायना नंबर कसा घेतात आपल्याला माहीत नाही किंवा घेतला बी असेल कोणाकोण चला. पण ते म्हणले मी सायबरमध्ये म्हणलं ठीक आहे असं फोन आला ही महत्त्वाचं आहे. पुन्हा दुसरी गोष्ट काय झाली नगरला पण नगरची पण एक ताई होते त्यांनी पण असंच नंबर त्यांनी दिला गाव सांगितलं मांडवा ते बेलगावची होते पण नगरला राहिला. त्यांनी लगेच फोन केला आमच्या गावात त्यांची कोणी पाहुणे असतील तिथून एक नंबर घेतला. तर मग मला फोन केला डायरेक्ट व्हॉट्सअपला थोडेच अगोदर बोलले. तर त्या टायमाला माझी तब्येत फार ही होती. ते पण व्हिडिओ बघत असले तर कमेंट करू शकतात. तर मग त्यांनी माझं दुखत तर भेटण्यासाठी त्यांना तर काय तिकून सुट्टी नसेल काय अडचण असेल आयल्यानगरकडून इथं नाही येत आलं 60 किलोमीटर. पण त्यांच्या वडिलांना दुकानावर पाठवलं होतं माझ्या. ते म्हणले एकदा गाडी घेऊन या की चला एक बरं असतं आता का जे दुखणं आहे तिथं होणारे दवाखान्यात जाणारे सगळ्या गोष्टी होणार आहेत. पण थोडी भेट घेतलं थोडं समाधान वाटतं म्हणून कसं आहे काय काय अडचण आहे का.
तर ते पण दुकानावर आले भेटले. तर त्या ताईंचं पण खूप खूप धन्यवाद. आणि काल फोन आलता आंधळे सर पोलीस, त्यांचं पण खूप खूप धन्यवाद. तर त्यांनी तर ते म्हणले माझं वय 58 आहे, आता मी रिटायर आत्ताच झालो आहे. आणि छान वाटलं म्हणले आईवडिलाकडे थोडंसं लक्ष द्या. चांगल्या चांगल्या गोष्टी सांगितल्या, चांगल्या चांगल्या मला गोष्टी शिकायला भेटल्या. तर खरंच चांगलं वाटलं की आईवडिलाची सेवा करा. परिस्थिती कशी असून द्या तुमची, चांगली आहे ही. आणि 100% तुम्हाला आयुष्यात यश भेटल, तुमचे दिवस बदलतील म्हणले. पण तुम्ही फक्त आईवडिलाला चांगलं सांभाळा, थोडं थोडं हिडीमध्ये दाखवा म्हणलं. ते थोडेसे नाही हिडीमध्ये येऊ शकत असं आहे थोडं. तर ते मला थोडं समजून सांगा हिडीचं काय असतं, कसं आहे, थोडं आल्याने काय फरक पडतं. एवढे लोक बघत आहेत लांब लांबून, आम्ही मुंबईकडून इकडून बघतो. म्हणजे अजून लय जण बघणार आहेत. तुमचा स्वभाव एकदम साध्या पद्धतीचा आहे, जुन्या पद्धतीचा आहे. हा म्हणलं की मी 2002 पासून जुने वाईट दिवस बघितलेले आहेत. संघर्ष म्हणजे त्यावेळेस लाईटी नसताना, पाणी नसताना, दुष्काळ परिस्थिती आणि इंटरनेट नसताना दिवस बघितलेले. त्यामुळं मला गरिबीची परिस्थितीची सगळ्या म्हणजे गोष्टीची जाण आहे. तर त्याच्यामुळे म्हणजे तुमचा स्वभाव जो बोलण्याचा आहे आणि जुन्या पद्धतीचे जे माणसं तुमच्याकडे येतात त्याच्यामुळे तुमच्याकडे समजत आहे, लक्षात येतं आम्हाला तुमचा स्वभाव कसा आहे. तर छान वाटलं. चला आता दवाखान्यात जायचं आहे कशामुळं, तर येतो आयल्यानगरला जाऊन. आणि अजून काय नगरला जाता जाता काय काय दाखवता येईल हे सगळं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. चला पुन्हा एकदा तुमच्या दादाची आणि चला ताईचे धन्यवाद. आणि कुणाला कधी भेटायचं असेल तर बघा संपर्क झाला मेसेजवर म्हणजे नाही का, मेसेज करून काही भेटायचं असेल, कुणाला आपल्याबरोबर हिथं आल्यानंतर व्हिडिओ काढायचा असेल तर बोलत जा. आता कधी एखादं जवळचं असेल आणि मला जर भेटलं समजा, तर मला काय माहिती आपले सबस्क्रायबर आहेत, व्हिडिओ बघतात, तर बिंदास सांगायचं की मी तुमची व्हिडिओ बघतोय आणि हिथं बी आलं भेटायला तर आपण भेटतो. कधी कधी तुम्हाला वाटलं की बाबा मला पण व्हिडिओमध्ये घ्यावा, तर सांगायचं की तुम्ही व्हिडिओ काढतात, मला पण व्हिडिओमध्ये घ्या. म्हणजे लक्षात येतं आणि बोललं पाहिजे. नाही तर आपण तालुक्यात कुठं हिंडतो तर आपल्याला काय माहिती कोण आपल्याला ओळखीचं आहे, कोण आपल्या ओळखीचं आहे, कोण नाही. तर आहे असा विषय. तर चला नक्की सांगत जा, बोलत जा. त्याशिवाय बी काही माणसाला कळत नाही, त्याशिवाय ओळख होत नाही. आपला साधा स्वभाव आहे. कोणाला काही अडचण वाटली ना तर 100% सांगा. चला तर मी चावी बघतोय गाडीची जाण्यासाठी लवकर, म्हणजे लवकर नंबर लागून लवकर यावा. तर असं काय मी काही चेक करणार नाही, जास्त जास्त डॉक्टरला बोलून गोळ्याच आणणार आहे. आता बरं आहे जरा, कारण पुन्हा कॅमेरा टाकला का, कॅमेरा टाकायचा म्हणलं की 2000 रुपये लागत आहेत. पण आता बरं आहे तर कशाला का काय, अजून 1 दिवस आपलं गोळ्या खाऊ आणि मग बघू जर नाही नीट झालं तर. आता आज निघायचं आहे नगरला दवाखान्यात, गजानन हॉस्पिटल, स्पेशल कान आणि घासायचा आणि काय असेल दवाखाना आहे स्पेशल, पुन्हा का दिल्ली गेट आयल्यानगर. तर चला जायचं आहे दवाखान्यात आज. तर चला आज विराजचं पण उराकलं, शाळेत सोडायचं विराजला. आनंदी बघा कशी विराजला बघती, आणि आनंदी पण म्हणते मला यायचं आहे गाडीवर विराजला सोडताना. तर चला दीपा फाईल पिशवीत ठेव जर, उठ उठ नाही उठून ठेव. आता काय कर, फाईल ठेव पिशवीत, मी विराजला सोडून येतो, मग नंतर निघायचं आहे मला पण थोडं आवर, म्हणजे मला जेवण करून जायला. हां नाना बोला सांगतो, काय अडचण नाही. तू स्वयंपाक केलाय? ठीक आहे. हो काय जायचं तुला पण यायचंय बाळा, तुला पण नेतो. हा नेतो. हा 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 पडली माऊ. हा बघा ते आज निघलेत नगरला. बेल्ट लावलाय थोडंसं सगळं गोष्टी बघू. विराजला सोडून येतो, हा जेवण करून लगेच निघायचं, म्हणजे जितक्या लवकर जाईन तितक्या लवकर नंबर लागेल. लवकर येतात घरी पण. चला दादू आणि माऊ इकडे बघ. माऊ बी चालली. माऊला बी द्या आज गाडीत बसून, माऊल घरी आणूच नका. हा हा जा. हा दादा बाय. दादा मूड फ्रेश नाही. दीदी नाही त्याला पुढे बसवा आज. बरं बरं चालतंय. चल जाऊ का मग, आलो सोडून. हा हा बाय माऊ. बाय बाय बाय. दिसतच नाही रस्त्यात. चला येऊ का. बाय बाय. माऊ बाय बाय बाय. इकडे बघ आवड्या. बाय बाय बाय. टाटा कर मला, चल पडून पलीकडे टाटा कर. बाय बाय कर मग एकदा असं कर. विराज इकडे बघ. चला तर आज दिदी नव्हती जायची शाळेत, विराज पण शाळेत नको म्हणायचा आज. पुढे विराज नको म्हणायचा शाळेत, आणि मग दिदी आली तर आज चाललाय शाळेत. आहे का ना दिदी. आता खुश झाला, आता बॅग बिग काढल्या त्याने मनाने,
नाही तर दिदी न शाळेत नाही ना गेली तो पण नको म्हणतो. पण आता तो काय विराज आता किती 4-5 दिवस झाले ना गेलेला फक्त 8 दिवस झाले आता विराज जातोय. दीदी असली ना सकाळी जायला मग काय अडचण नाही. अरे पडशील बाळा. चला सगळे पोरं चालले शाळेत आता. चालले तुला नाही नेणार दीदी. चल चल बस तू बस मग बसा. आता बघ चालली सगळे चालले. तो पोर कसे बघत येत. चला काय झालंय संदीप देवाला गेलता त्याच्यामुळे थोडासा त्यांनी देवाला प्रसाद करायचा आहे. संदीपच्या घरी आलोय मस्तपैकी त्या प्रसाद चालू आहे देवासाठी. तर काय बरं आहे आता त्यांना बी खोकला येतोय बोलता येईना. नाना बरोबर बोलतो आता. तर चला संदीपच्या घरी आलोय आणि संदीपचे वडील आहेत. काय संदीपची तब्येत बरी आहे का? हा त्याला काय हा 4 दाम केलं थोडं दुखत होतं पण आल्यापासून थोडंसं हा थोडंफार किरमिर झालं, थोडंफार नाही तर काय नाही मग टकाटक. म्हणजे थोडी तब्येत 10-12 दिवस थोडंसं खोकला वगैरे हा. थोडं तब्येतीने गाळा झालाय. हा पण आता 10 दिवसात कव्हर झालंय सगळं. सगळं कव्हर झालं. हा हा आल्यापासून थोडंसं खोकला आणि थोडा आराम केला. थोडीशी तब्येत होती डाऊन आहे का हा नाही? हा. बाहेरचं खाण्यामुळं पाण्यामुळं आहे का नाही. हा तर बरी आहे तब्येत. बरेच जण म्हणले संदीपची तब्येत कशी आहे. हिडिओमध्ये आहे ना थोडंसं कामात ते बिझी त्याच्या. आता रानात उद्योग पाणी. हा आता नांगरटी चालू आहे सध्याला. रानातले कांदे आता गवत गाया ते चालू असल्यामुळं काम येतं. पण चला तब्येत बरी आहे. घरी येऊन एकदा विचारलेलं बरं. संदीपचे वडील येतं म्हणले बरं आहे सगळं ठीक आहे का नाही. तर बरेच जण म्हणले 4 दाम केले तुम्ही. आम्ही तुमचे व्हिडिओ बघितले. संदीपचं बी काय चाललंय त्याचं प्रत्येक जणाला असं वाटतं बुवा तब्येती कशात गेल्यापासून पुन्हा देवदेवापासून काय भानगडी. तर चला मग संदीपची तर गाठ नाही पडली. देव झाला मातीत गेला तिकडे काही असं. काय असो हा देवदेव झाला आपला एक बुवा. लांब गेलेत प्रवास काय सगळ्यांचंच होत नाही देवदेव आहे का नाही. नाही एवढं सोपं नाही ना. एवढं सोपं नाही. तर हा मग नशीब चांगली आहे. आणि इकडं आम्ही सगळे सोपं नाही. सर्वजण म्हणतात एवढं सोपं नाही इतक्या लांब जाणं. 20 दिवस गेलेत आणि लांबचा प्रवास आहे. सगळ्या गोष्टी माहिती बी पाहिजेत. आणि सगळे नाना डोंगरच होते तिकडं. डोंगर म्हणजे डोंगराळच बाग आहे. हा बरं पण डोंगर. हा मग तर तिकडे काय एवढं सोपं आहे का जाऊन आपलं दर्शन झालंय. सर्वांना सगळ्यांचं बी व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन झालंय तर चांगलं वाटतं आहे का नाही. चला बरी येईन तब्येत मग थोडंसं प्रत्येक जणाला वाटतं. हा चला मग आता मी चाललोय नगरला. थोडीशी भेट घेतली म्हणलं चला. प्रत्येक जण बरेच जण कमेंट करीत होते काय चाललंय बरी का तब्येत बरी का. एकदा थोडं म्हणलं घरी जाऊन एकदा व्हिडिओ नगरला जाता घरी आलोय तर मग म्हणलं थोडंसं सांगावं म्हणजे तेवढंच माहीत होतं. हा तर बरं येऊ मी बी नगरून आता कशासाठी. माझं बी देवाला गेल्यापासून कसा बसलाय तर येतो जाऊन आता. झाला आता फरक पडलाय. पडतच असतं फरक. हा चला येऊ मग. हा ये मग. असे 2-3 किंड आहेत रोज सकाळ संध्याकाळ चालू आहेत. लय काम आहे इथं. संदीपच्या मागं म्हणजे अशा गाय आहेत भरपूर. तिकडं पण बांधलेल्या आहेत. इकडं म्हशी इथं. इकडं पुन्हा लय मोठ्या गाय आहेत. त्यांच्या मागं लय कामं असतात. प्रत्येक जणाचं काम असतंय. अशी म्हशीने दुधाला त्याला आता गाया म्हणले की लय गाया तुम्हाला दिसत्या. तिकडं बघा तिथून गाया इकडं किती इथं काय की मी एखाद्या मोजितो अगोदर. जवळपास आहे ना 20 गाया म्हशी धरून 20 आहे सगळे. तिकडं पण एक गाय बांधली. अजून 1-2 कुठेतरी बांधल्यात म्हणले तर 20 आहेत नाही का. तर सगळ्यांचा चारा पाणी दूध सगळ्यांचे काम असते त्याच्यामुळं काय वेळ भेटत नाही. आणि आज थोडासा प्रसाद पण त्यांनी लापशीचा बनवलाय देवाला गेल्यामुळं. आज सोमवार आहे आणि महादेवाला आपला प्रसाद दाखवून थोडंसं लहान लेकर थोडेसे आपले प्रसाद म्हणून खातील असं विषय आहे देवाला गेल्यामुळं. तर चालू आहे आता काम असे चालू असतात पाण्याची त्याची खायची चाऱ्याची. तर चला आता आपण जाऊ नगरला जाता जाता. आता मित्र पण येतोय एक जोडीदार आहे दुसऱ्या गावचा पिपरीचा. तर तो मला येतो तुझ्याबरोबर दवाखान्यात. तर भेटू तो आल्यावर आणि जाऊ नगरला एकदा. चला तर हे रेल्वेचा रोड आहे आयल्यानगरकडूनच येतो. म्हणजे ह्या साईडला आष्टीकडे चालला आहे. आष्टीपासून आयल्यानगर आहे 60 किलोमीटर आणि इकडे आयल्यानगरकडे जाते रेल्वे. तर आपल्या घरापासून फक्त काय 2च किलोमीटरवर अंतर आहे. तर ही रेल्वेचा म्हणजे रोड आहे. तर हा असाच इकडे आता आयल्यानगरकडे जातो. खाली आष्टी आणि मग बीडला जातो. पण आष्टी ते आयल्यानगर 60 किलोमीटर आहे. तर इकडल्या साईडला इथे कारखाना आहे मोठा ऊसाचा. पण आता ते बंद आहे आमच्याकडे दुष्काळी भागात बंद पडला आहे. आणि तिथं हावे रोड आहे आणि मग तसंच काड्याला जाऊन आयल्यानगरला जायचं आहे. तर आलोय मी हिकून ह्या साईडने आपलं गाव आहे इकडं आहे. आता हे आलोय मी तिकून आता गाडी घेऊन चाललो नगरकडेच निघलोय आता. तर आपलं चला म्हणलं रेल्वे एकदा रोड दाखवा असा आहे.
आणि थोडंसं आहे आपल्याकडं असं वातावरण. आता निघायचं ह्या इथं थोडंसं पुढं गेलं की कडा साखर सहकार कारखाना आहे आणि त्याच्या पलीकडूनच लगेच रोड आहे डांबरी मेन हायवे बेडवून आल्याला. तर तसं सरळ मग आयलेनगरला. तर विषय असा आहे की इथं आहे ना आमच्या आष्टी तालुक्यातला साखर कारखाना होता. एवढा कारखाना म्हणजे कुठंतरी नवीन होणं म्हणजे खूप कठीण आहे. पण आमच्या इकडं दुष्काळ असल्यामुळं अवघड परिस्थिती आहे. इथं आपला एक हायवे रोड आहे म्हणजे मेन. तर आता तिथून जायचं आहे मला आयलेनगरला. पण मेन विषय काय आहे, कारखाना आहे पण इकडं पाणीचा भाग जास्त नसल्यामुळं, ऊस नसल्यामुळं हा कारखाना बंद पडला जवळपास 10-15 वर्ष झालं. केव्हा आम्ही शाळेत येत होतो तेव्हा चालू होता ऊस चालू होता कारखाना. पण आता बंद पडला. इथंच मी कारखान्यावर शाळेत 10वीपर्यंत शिकलोय आणि पाणी नाही आमच्या तालुक्यात. जरा तीच अवघड गोष्ट आहे. चालायचं आहे का नाही, यायचं आहे का थांबायचं आहे नेमकं? चला बसा. चला आता आलोय नगरमध्ये. पुणे किती 122 चांदणी चौक. बिल बघता काय बिल बघा. चला आता झालंय ना, आता गोळ्या झाल्या, दवाखाना झालाय 2,000 खर्च. आता तरी 2,000 रुपयाचा आता आपण जे चेक करायचं होतं ना ते म्हणलं पुढच्या वेळेस आलं बघू, तोवर बरं नाही झालं तर झालं. 2,000 झालेत गोळ्या औषध. आता डॉक्टरची फी. आता निघायचं आता. काय काम आहे दुसरं? काय नाही आता काम राहिलं आपलं. चला मग. चला तर आत्ता सध्याला संध्याकाळच्या जवळपास 5:30 वाजल्यात म्हणजे 6 वाजत आलेतच म्हणायचं. आणि आता आम्ही निघालो तर आष्टीगड. तर आयलेनगरपासून एक 20 किलोमीटर आलोत आणि आता आम्हाला जवळपास म्हणजे 40 किलोमीटर जायचं आहे अजून घरी. तर बघू 7 वाजेपर्यंत संध्याकाळी घरी जातो. तर आजचा हेडू लेट बी येण्याचं कारण आणि नगरला बी उशीर झाला याचं कारण म्हणजे काय झालं, जसं तुम्ही कमेंट करताय तसं कमेंट आले ते आमच्या शेजारी गावातली आणि ते म्हणले होते की चहा प्यायला. आता आम्ही चहा प्यायला म्हणून गेलो तर ऑलरेडी आता मित्राला माहिती आहे ते 2-2.5 तास आम्ही गप्पातच गेले आमचे बरं का. आता चहा पाणी नाश्ता, आता तू प्रत्येक माणूस गेल्यावर काय येऊन देतोय का? मग चहा नाश्ता पुन्हा चहा पुन्हा या त्यांनी पाण्याची बॉटल एक गार दिली त्यांनी. तर गप्पा मारण्यात 2-2.5 तास तिथं गेले. दवाखान्यात गेलो तिथं पण नंबर किती होते, भरपूर असे नंबर होते. तर आजचा व्हिडिओ तर मी आज संध्याकाळपर्यंत टाकतो 7-8 वाजेपर्यंत. आणि जो व्हिडिओ आम्ही गेलो जे भेटायला तर तिथं चहा पाणी झालं त्यांच्याबरोबर आम्ही व्हिडिओ काढला. खूप छान व्हिडिओ काढला आहे तो पण. तर तो उद्या येईल. म्हणजे काय होतं दोन्ही व्हिडिओ म्हणलं का लय मोठे होते ना तुम्हाला बी बघायला बोर होतील. तर उद्या स्पेशल तो पण व्हिडिओ येईल. आज हा आपण अपलोड करतो मी संध्याकाळपर्यंत. दुसरं काय नाही, आता भरपूर टाईम बी झाला, आता घरी बी जायचं आहे. तर चला तर शेवट सर्वांना बाय बाय भेटू. ठीक आहे चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तर जोडीदाराला बी आता संध्याकाळी त्यांना बी दुधाचा व्यवसाय म्हणल्यावर दारा पाण्याला पावसावं लागेल 7 वाजेपर्यंत. आणि मग मी जाईन गावाकडे. आता आम्ही शेजारी गावशी त्यांनी गाडी आणली कारखान्यावर लावली, तिथून ते जाते पिपरीला मी जाईन मांडव्याला. चला आता हळूहळू काय. चला आता काय झालंय आमच्या शेजारी गाव म्हणजे सिरी गावात मी आलोय. चला चला येऊ का मग? हां चला येतो. घ्या गाडी आता, चालवा तुम्हीच गाडी.